पार्लरसारखे हँड वॅक्सिंग घरच्या घरी कसे करावे, कशा पद्धतीने वॅक्स लावावा, स्ट्रिप्स कशा प्रकारे ओढावी याबद्दलचा व्हिडिओ मी तुम्हाला शेअर केला आहे. तर हाय हॅलो नमस्कार, मी वृषालीज ब्युटी सलोन या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला हँड वॅक्सिंग कसे करावे हे सांगितलेले आहे. तर व्हिडिओ संपूर्ण पहा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर जेव्हा आपण हँड वॅक्सिंग करतो तर हेअर्सची ग्रोथ कोणत्या दिशेने आहे हे बघून तिथे आपण स्पॅच्युलाच्या साहाय्याने वॅक्स लावावा. वॅक्स लावताना वॅक्सचे टेम्परेचर चेक करून घ्यावे, नंतरच वॅक्स आपण लावावा. वॅक्स लावल्यानंतर वॅक्स स्ट्रिप्स व्यवस्थित प्रेस करून हेअर ग्रोथच्या विरुद्ध दिशेने ती खेचावी, म्हणजे केस जे आहे ते व्यवस्थित निघतात. अशा प्रकारे आपण हेअर ग्रोथ कशी आहे हे चेक करून वॅक्सिंग करावे. दरवेळेला आपण स्किन व्यवस्थित हातामध्ये टाईट पकडून मगच स्ट्रिप्स ओढावी, म्हणजे जास्त आपल्याला पेन होत नाही. तर अशा प्रकारे आपण स्टेप बाय स्टेप वॅक्सिंग करू शकतो. तर मी कशा प्रकारे वॅक्सिंग केली आहे यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. हँड वॅक्सिंग करण्याचे खूप फायदे आहे. म्हणजे हेअर ग्रोथ तर आपली मुळापासून निघतेच, पण त्याचबरोबर जे टॅनिंग झालेली असते हातावर ते सुद्धा अगदी व्यवस्थित निघते. कोपऱ्याजवळसुद्धा आपली स्किन खूप काळी झालेली असते, ते सुद्धा बऱ्यापैकी निघण्यास मदत होते. जर तुम्ही हेअर रिमूव्हरच्या साहाय्याने किंवा रेझरच्या साहाय्याने जर हेअर ग्रोथ जर काढली तर ते व्यवस्थित निघत नाही. केस मुळं आतच असल्यामुळे पुन्हा 2 दिवसांनी कडक केस आपल्या हातावर येतात आणि ते खूप आपल्याला इरिटेट होतं. त्यामुळे आपण वॅक्सिंग करणेच प्रेफर करावे. मी इथे चॉकलेट वॅक्सचा वापर करून वॅक्सिंग केलेली आहे. तुम्ही कुठल्याही ब्रँडचा वॅक्स वापरू शकता. तर अशा प्रकारे हे हँड वॅक्सिंग झालेली आहे. वॅक्सिंग झाल्यानंतर हाताला ॲलोवेरा जेल लावण्यास विसरू नये. त्यामुळे आपल्याला जरी स्किनवरती रॅश वगैरे आला असेल तर तो लवकरात लवकर निघून जातो. त्यामुळे ॲलोवेरा जेल तुम्ही नक्की लावा.